हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी बरेच दिवस झाले शेतातले व्हिडिओ दाखविना झाले तुम्हाला. त्याचं झालंय असं की लाईटीचं टाइम टेबल नसते व्यवस्थित. मग शेतात घेऊन गेलं ना फोन की चार्जिंग पुरत नाही. मग डिस्प्ले गेलेला आहे आधीच फोनचा, उन्हात नेल्यावर काही दिसत नाही त्याच्यातलं. मग कसं शूट करावं काय, म्हणून आपलं होईल तेवढे घरचेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज 4 वाजता ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे, कारण सकाळी शेतात गेली होती. शेतात माझं काय काम चालू नाही सध्याला, म्हणजे कामं भरपूर आहेत शेतात, पण मला लेबर मिळेना झालेत. मग मी थोडा वेळ आपली फेरफटका करून येत असते. इथलं तिथलं भरणं करायचं, काही येतं जाता थोडं मकवान कुठं आणायचं, शेळ्यांना कुठं काय, असं छाटछूट कामं चालू आहेत माझी. खरं तर खुरपानाची कामं आलेली. कांदा खुरपायला आलाय, डाळिंब खुरपायला आले, गिनीगोल खुरपायला आले, पण लेबर मिळत नाहीत. मग आपलं घरच्या घरी होईल तसं थोडा वेळ काढून गुराढोरांमधनं घरच्या कामांमधनं करत असते हळूहळू. तर दुपारी शेतात गेली होती, मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि काय ती लाईट जा ये करते. मेगा बसवलाय विहिरीवर, त्याच्यामुळे तिथनं पण निघता येत नाही. कारण मेगा बसवलाय, पाणी विहिरीत जास्त नाही आहे. मग मोटर मोकळीच चालेल का काय, मग असं थांबायचं, काय करायचं काय, नुसतं डोक्याचा गोंधळ होऊन जातोय. घरचं पण काम होत नाही, रानातलं पण काम होत नाही. वाड्याच्या नादी लागलं तरी पण तसलंच, आणि रानातल्या कामाला नादी लागलं तरी पण तसलंच. पूर्ण वेळ हाताला कामाला हातच लागत नाही माझा. तर असो, शेतातून आलेली सकाळी कामं सगळी तशी सोडून गेली होती. कारण घरी एक पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता, प्यायला नाही, वापरायला नाही, कशालाच पाणी नाही. कारण 2 दिवस झाले दरवाजातून आम्ही, जिथून लोकांची पाईपलाईन गेलेली आहे त्यांच्या पाईपाने आम्ही पाणी भरत असतो, पण तिथली नळी निसटते आणि पूर्ण भिजायला होतं. नळी निसटल्यावर त्यांचं पाणी खूप लांब जाते. नळी निसटल्यावर मला नाही बसवायला आली तर कोण बसवणार ती नळी. आणि बरं इथं नळी जर निसटली माझ्याकडनं तर पाण्याचा लोंढा कुठवर पण जाणार. वर तिकडं लोकांचं भरणं चालू असते, आधीच पाण्याचं सोनं झाल्यासारखं झालेलं आहे. एवढा महागा मोलाचा खर्च करून त्यांनी इतक्याला पाणी न्यायचं आणि आपण तिथं वेस्ट घालवायचं, ते काय माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणून मग मी तिकडं पाईपलाईनीला, त्या नळीला जातच नाही पाणी भरायला. तर असं थोडे दिवसच आता हे चालणार आहे, थोडं पाण्याचं गोंधळ. एकदा माझ्या इथं आम्ही जुरे पाईपलाईनीला जी नळी टाकली ना, तर त्याला कॉक बसवला ना एकदा की माझं घरचंच पाणी मला होऊन जाईल. घरीच्या पाण्यापुरतं तर आरामात भागलं आम्हाला. पण ते पाणी ही सामायिक लाईन होती घरापासून विहिरीपर्यंत मळ्यात. मग ती 10 ठिकाणी लिकेज, एकट्या अण्णांनी लिकेज काढायचं, चौधरी साहेबांचा तर हात लागत नसायचा. त्या झंझटीमुळे ना आम्ही ह्या नळ्या टाकल्या आणि त्याच्यामुळेच आम्हाला पाणी पण नसायचं आमच्या घरचं. मस्त विहीर आहे, मळ्यातली सामायिक विहीर एक आहे, बोर आहे, वरची स्वतःची विहीर आहे, पण घरात पाणी नसायचं, असा गोंधळ असायचा. आणि प्यायला तर आम्ही जारचंच पाणी वापरतो, म्हणजे पिण्यासाठी. पण जेवण बनवण्यासाठी, गुराढोरांसाठी असं पाणी काही थोडं लागते का घरी? सांडलं वंडीला बाथरूम वगैरे असल्यावर आपल्या घरामध्ये तर अजून पाणी लागतं. तर पाण्याचा टाकसुद्धा नव्हता. आणि हा मटका बरेच दिवस झाले इथं ठेवलेला होता. पाणी भरून ठेवत असते मी त्याच्यात, पण आहे ना पाणी म्हणजे वापरतच नव्हती त्याच्यातलं. कारण जारमध्ये प्यायला पाणी आहे आणि घरात स्वयंपाकाला तर एक हंडा भरून आणला की स्वयंपाकाचं भागून जातं. पण आता हल्ली काय झाले, चुलीवर जरा स्वयंपाक जास्त करण्यात यायला लागलाय. मग घरातला हंडा बाहेर आणा, बाहेरचा हंडा घरात न्या, म्हणून मग ती झंझटच नको. म्हणून म्हटलं हा माठ जो आहे ना, हा इथं स्वच्छ करून भरून ठेवला, म्हणजे स्वयंपाकाला इथल्या इथं चुलीजवळ पाणी घ्यायला. तर आता माझ्या जास्वंदीला खूप छान फुलं यायला लागलेत बरं का. आणि मला इतकं छान वाटतं ना माझ्या जास्वंदीची फुलं तोडून मी देवाला वाहताना. खरंच असं वाटतं काय, म्हणजे एकदम भरून पावल्यासारखं की अरे आपल्या झाडाची फुलं तोडून आपण देवाला वाहतोय. तर मी ह्याच फुलांसाठी मी कितीतरी वेळा लोकांच्या दारात गेलेली. आणि कधी कधी असं होतं ना की दिवस मावळायला गेलेला असतो, मग लक्षात येतं की अरे देवपूजेसाठी फुलं नाही आहेत आणि आता घेऊन येते पटकन, अजून दिवस मावळला नाही. आणि फुलं म्हणजे काय असते, तर फुलंसुद्धा बायका म्हणायच्या की दिवस मावळल्यावर फुलं तोडायची नसतात. भलं त्यांची सुकून खाली पडून जात होती, पण होता असा विषय. तर असो, मी आता भरपूर वेगवेगळ्या फुलांची झाडं लावलेली दरवाज्यात, पण अजून ती छोटी छोटी कुंड्यांमध्ये लावल्यामुळे सुधारली नाहीत. हे जास्वंदीचं तेवढं मस्त सुधारलंय बघा, आणि त्याला फुलं यायला लागलेत. भलं आपल्या दारातली एक तोडून देवाला वाहण्याचे समाधान असतं ना, ते कशातच नाही.
आणि इथं काय म्हणजे मुंबईतल्यासारखं शहरातल्यासारखं म्हणजे एक म्हणायचं झालं तर हारवाला येत नाही घरी किंवा फुलं कुठली मिळत नाहीत. मी तशी झेंडूची रोपं आमच्या रानात नेऊन लावली होती, पण तिथं सश्यांनी ती झेंडूची रोपं खाऊन टाकली. झेंडूची रोपच नाही ती येऊन दिली, म्हणजे रानटी ससे, रानातले ससे. तिथं झेंडूची रोपं 2-4च रोपं होती आणि मी कडोळ्याच्या कडेने लावली होती, नेमकी ती खाऊन घेतली सश्यांनी, कधी काय माहिती. मी जर बघती रानात जाऊन, अरे झेंडू सुधारले असतील, दंडाच्या कडेनेच लावलेले होते, पण त्याचे नामोनिशाण पण नाही कुठं. मी चौधरी साहेबांना विचारलं काय झाली असतील झेंडूची रोपं, तर चौधरी साहेब म्हणले अगं सश्यांनी खाल्ली असतील. म्हणलं अरे देवा. आणि बाकी मग आता कुठं लावणार, लावून दरवाजेमध्ये होती बरं का झेंडूची. गेल्या वर्षी 2 अशी मस्त डेरेदार झालेली 2 झेंडूची रोपं होती, त्याला पण छान फुलं यायची बरं का. पण ती मी काढली पावसाळ्यात. जरा असं सांगितलं कोणीतरी की झेंडूच्या सावलीमध्ये म्हणजे थंडावा असतो, गारवा असतो ना जास्त तिथं, मग इचुकाट्याची भीती असते, म्हणून मग मी ती काढून टाकली. खरंच ती झुडपासारखं झाड होतं ना, म्हणून मग मी ती काढून टाकली. म्हणलं आपल्यालाच फिरायचं इथून रात्रीचं अंधार, कधी काही काहीत माणूस चप्पल घालते नाही घालते, कोण आम्ही 2-3 जणच असतो इथं. आणि आमचं सगळी म्हणजे घर कमी वापरतो आणि अंगणच जास्त वापरतोय आपण, कशाला उगाच आपण कोणत्या गोष्टीला आमंत्रण द्यायचं. म्हणून मग मी ती झेंडूची रोपं दारातली काढून टाकली आणि हा माठ स्वच्छ धुवून घेतला. म्हणजे आतून पाणी भरत असल्यामुळे ना ते आत स्वच्छच होता, पण आहे ना बाहेर सगळी धूळ बसायची त्याच्यावर. आणि मी वापरत नसल्यामुळे मी रोजची रोज त्याला धुवत नव्हते. 2-3 दिवसातनं कधीतरी आठवड्यातनं एकदा धुवून काढायची. आणि बाहेर बघा ना, एवढं सगळं आमच्याकडची जमीन सगळी मुरमाड आहे, ती सगळं झाडलोट जरी करायला गेलं का नाही, खडं जागेवर राहते तर माती सगळी उधळून, म्हणजे शेतकऱ्यांच्या इथं तसंच असतं, बाहेरची सगळी माती उधळून घरात येते, कुठलंच स्वच्छ राहत नाही. आणि तसंच ह्या माठाचं पण झालेलं आहे. तरी पण मी आज म्हटलं नाही, आपल्याला स्वयंपाकाला हा माठ बाहेरच भरून ठेवायचा, म्हणजे इथल्या इथं चुलीच्या जवळ. म्हणजे मला काय होतं माहिती आहे का, चुलीवर जेवण बनवायचं खूप मस्त वाटतं, खूप भारी वाटतं, पण घरातून सामान बाहेर आणा, बाहेरून घरात न्या, घरातून आणा, रोजची रोज तेच करत बसता, त्याच्यात मग वेळ जातो, म्हणून मला नको वाटतं करायला. आणि राहिला विषय, काही जणी म्हणतात काय बाई कुठलं बी कामाचं सांगते, काय काम असते घरी तर असते, तुला काय काम असतं. म्हणजे एक सोशल मीडियावरचं नाही, इथलाच विषय सांगते की म्हणजे असतात जास्त कामं बाहेरच्या दुसऱ्या बायकांना, इतर बायकांना, की कारण त्या मजुरीला जातात रोज. त्यांच्या इतकं मी म्हणत नाही, मी कधी कुणाची बरोबरी पण करत नाही की मला त्यांच्या इतकी कामं असतात, पण अरे मला जे आहेत ती माझ्या कामांचाच मला लोड होऊन जातो. आणि वाडं गोळा करताना तर तिथं कसा दिवस जातो तीच कळत नाही. टोळीवाळी एकतर मेळ लागून देत नाहीत, तिथं समोरच उभं राहायचं, समोरच घ्यायचं आणि ते लगेच पटकन आणायचं, नाही आणलं की झालंच वाडं गायब आपलं, असलं असते तिथं. चौधरी साहेबांनी त्या दिवशी सुट्टी घेतली होती, तो पाईपाचं म्हणजे वाल जोडायला त्याला, आणि थोडं म्हणले वाडं पण गोळा करून ठेवतो, म्हणजे तुझं पूर्ण वेळ वाड्यामध्ये जाणार नाही. तर अख्खा दिवस गेला आमच्या लग्नामध्ये आणि ही वाडं गोळा करण्यामध्ये. हे बघा एवढंच वाडं भेटलं त्या दिवशी त्यांना, तरी त्यांना एक आराम होता की माझ्या भावाने ट्रॅक्टरने घरी आणून टाकलं, गाडीवर त्यांना व्हावं लागलं नाही. आणि माझी तर एकटीची जाम फजिती असते. आणि किती पण घरादाराला नीटनेटकं ठेवा, किती पण काय काय करा त्या घरादारासाठी. ही कुत्री मांजरं कोंबड्या कुत्री असली ना, गुरंढोरं, सगळ्या घरादाराची वाट लागते. किती पण छान ठेवायला जावा आपण. ती कूड गेल्या वर्षी मी केला होता आडूसा होईल म्हणून, तर तिथं मागच्या वेळेला एकदा कुत्री शेडमध्ये घुसली होती, मी घरी नसताना रानात गेल्यावर, आणि तिथून शेळ्यांनी बाहेर उड्या मारल्या होत्या त्या कुडातनं, का तर कुत्र्यांच्या तावडीत. नशीब त्या गेल्या कुडातनं बाहेर, कुत्र्यांच्या तोंडात नाहीत गेल्या त्या शेळ्या माझ्या. पण सगळा कूडनं कूड पाडून टाकला. नंतर कोंबड्या पण त्या कुडावरनंच वर चढतात लिंबाच्या झाडावर. आणि ह्यांनी बघा ना किती दोघांनी नाटकं लावलेत. त्याची मम्मी ओरडती, ही एक आमची खिलारी जोड आहे. एवढी मस्त दोघं जण उड्या मारतात, एवढी मस्त त्यांच्या धुंदीत खेळत असतात नाही. भांडं जर एखादं पडलं ना तर पळतच सुटतात आईकडं. आणि यांना या पायरीवरून उड्या मारायला जाम आवडते. तिकडून पलीकडनं नारळाच्या झाडाकडून असं येडा घालून येणार, ह्या पायरीवरनं परत मम्मीकडे जाणार आई ओरडायला लागली की. असा यांचा खेळ चालू असतो ह्या. आणि यांच्यासाठी पण मला गुंतून पडावं लागतं बरं का. मला असं वाटतं की यांना कोंडून ठेवायचं आणि मी जायची रानात. बरं त्यांना फिरायला मिळणार नाही, पाय मोकळे होणार नाहीत त्यांचे. आणि रिकामं सोडून जावं तर एखादं कुत्रं आलं की झालं, मग माझं 10-5 हजाराचं लॉस झालं म्हणून समजायचं. आणि दिवसभर पाण्याची वाट बघितली, येड्यागत पाण्याची आज मी वाट बघत होती.
मी सगळी कामं ठेवून दिली होती, कपडे भांडी सगळं सगळं ठेवलं होतं, कारण मला आज खरंच पाणी नव्हतं. 2 दिवस झाला आम्ही पाणी भरलं नव्हतं. इथून ही नळी एवढी निसटते ना, इतकी निसटते ही नळी. तिथं म्हणजे काय झालं माहिती का, कोणी पण यायचं, इकडून तिकडं वाढायचं, तिकडून इकडं वाढायचं. ती ठिबकची म्हणजे ड्रिपची नळी जी पाईपात घुसवलेली होती ना, तिथूनच ती लूज झाली. आणि मग तिथं कसं पण ओढून काय कुणी पण भरायचं तिथं पाणी. ती सगळं नळ निसटून निघतोय तिथला. आणि मला बाबा भीती वाटते तिथं निसटायची माझ्याकडनं. मला असं वाटतं की माझ्याकडनं निसटलं, मला नाही लावायला आलं. त्यांची मोटर चालू असणार, खूप लांब पाणी जाते बरं का त्यांचं. जवळजवळ 2 किलोमीटरच्या आसपास पाणी जात असेल, 2 किलोमीटरपेक्षा जास्त सुद्धा. मी एक अंदाजच सांगते, इतक्या लांबवर पाणी जाणार त्यांचं. आणि खाली मोटर आपल्या इथं विहिरीपाशी चालू असणार वस्तीवर, आणि तिकडं वर माणसाला काय माहिती होणार आहे मागं नळी निसटली का काय. आणि घरी कोण नसते, अख्ख्या वस्तीवर कुत्रं सुद्धा नसते दिवसभर. जरी नळी निसटली, मला नाहीच बसवायला आली तर मग काय करायचं, म्हणून आजूबाजूला कोण असतील तेव्हाच मी हे पाणी भरायला घेत असते. तर ह्या भीतीनेच मी 2 दिवस झालं पाणी नव्हतं भरलं. आणि ही काय इथं ही कोपऱ्यात जी टी दिसतोय ना, ह्या टीला आम्हाला कॉक बसवायचं आहे. म्हणजे आमच्या नळ्या एकदा विहिरीतल्या भरल्या ना, विहिरीतल्या पाण्याने, की आम्हाला पाणी दिवसभर राहील. आणि 2 दिवस पाणी नसल्यामुळं एवढी काय आपदा झाली. आज दिवस मावळेपर्यंत मी वाट बघत बसली होती पाण्याची. दिवस मावळताना पाणी भरायला घेतलं लाईट आल्याच्या नंतर. आणि दिवस मावळ्याच्या नंतर गुरांना पण पाणी पाजलं. सकाळी गुरं पाणी पाजली होती, त्याच्यावर पाणीच नव्हतं गुरांना पाजायला. मला त्रास वाटत होता, आता काय करावं. तसे ऑप्शन आहेत बरं का भरपूर, पण माणूस कंटाळा करतं. पहिलं आम्ही विहिरीवरनं पाणी आणायचो शेंदूर, पण आता जवळ आल्यावर माणूस आळसपणा करतं. इथं जवळची जवळ आहे म्हणून लांब जाऊ वाटत नाही. नाहीतर अजून 2 जावांच्या घरी वगैरे पाणी आहे तिथं, तिथून हांड्याने डोक्यावर आणलं तरी एवढा काही त्रास नाही तसा. आणि मला सवय आहे, असं काही नाही मला कामांची सवय नाही, मी काहीच करत नाही, मला होतच नाहीत असं, मला सवय आहे. पण माणूस म्हणतो ना की काय म्हणतात, सुख मिळाल्यावर अजूनच माणसाला सुखाची हाव लागते, की अजूनच असावं वाटतं माणसाला. मग नेट नको वाटतं जरासुद्धा कामाचं. तर भरलं बाबा एकदाचं पाणी. इथं पण इथं पण पाईप जोडायला ही आमच्या घरचा पाईप निसटत होता, त्या ड्रीपच्या नळीचा पाईप नव्हता निसटत. आणि अशी आपदा असती घरी राहणाऱ्या माणसाची. बाहेरच्या माणसांना वाटतं, भला आमचे चौधरी साहेब कधी म्हणत नाहीत की तुला काय काम असतं घरी, कारण त्यांना माहिती, ते उलट स्वतः तोंडाने कौतुक करतात, तू हँडल सगळं करते म्हणून तर मला कामाला जायला जमते. जर तू नसतं हँडल केलं म्हणजे घरचं, रानातलं, गुराढोरांचं, काही इतर बाहेरची कामं असतील तर हे जर सगळं ह्याच्यासाठी मला गुंतून पडावं लागलं असतं तर काय खाल्लं असतं आपण. रानातनं तर निघणार 6 महिन्यातनं एकदा पीक, त्याला बी भाव असला तर आपला आहे, नाहीतर गेलं ते मातीच्या भावामध्ये. आणि मग काय केलं असतं. तसं चौधरी साहेब कधी नाहीत म्हणत, पण बाहेरची बोलणारे असतात की बाई दिवसभर घरीच असते, काय करते काय माहिती. ज्याचं जळतं जे पाहुणाऱ्यालाच माहिती पाणी कसं येते, किती खोल येते. तर असो, पण इतकं छान व्ह्यू दिसतो ना संध्याकाळच्या वेळेला, आणि मला इतकं भारी वाटतं ना की म्हणजे मी रोज एक नवीन माझ्यात बदल करते, मी रोज एक नवीन प्रोग्रेस करते. आणि थँक्यू बरं का तुमच्या सर्वांचं. यूट्यूबवर माझे 4000 सबस्क्रायबर झाले, आणि इंस्टाग्रामवर माझे 5000 फॉलोअर्स झालेत आजच. आणि मला इतकं छान वाटत होतं की म्हणजे मी जसं की सोशल मीडियावर मी आली आहे ना, तेव्हापासून माझ्या स्वतःमध्ये इतके बदल होत गेलेत. हे जीवन तर मी पहिलं पण जगत होती, असंच हेच जीवन पहिलं पण होतं माझं. पण एक आत्मविश्वास वाढत गेलाय, इतक्या लोकांशी मी कनेक्ट झाली, इतक्या लोकांबरोबर. भलं मला समोरची लोक मला दिसत नाहीत, पण मला तुम्ही कमेंट करता छान छान. मला यूट्यूबवर कमेंट येतात, पण इंस्टाग्रामवर इतक्या छान कमेंट येतात, एवढे छान छान बोलणारी लोक भेटलेत मला. आणि मला इतकं भारी वाटतं ना की अरे आपण करतोय ते योग्य आहे, आपण चाललोय ते योग्य मार्गाने चाललोय. आता ह्याच्यातून किती इन्कम आहे काय आहे त्याच्याशी मला आता फरक पडेना झालाय की मला किती मिळते त्याच्यातून, पण मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचली. त्या असा होता आजचा आमचा दिवस. आणि हे आमचं येडं कोकरू, ती दोघं जण असे अक्षरशः दमवून टाकतात. ब्लर दिसते का बरं? हा, कॅमेरा चालू केल्यावर लक्षात येतं माझ्या की आपण कॅमेरा साफ केला नाही. तर ती दोघं जण खिल्लारी अशी नुसती दमवत असतात उड्या मारून मारून, आणि ही अशी दमवते घरात बसून बसून. तर चला आता छान असा कडक चहा बनवून घेतलाय प्यायला. आणि हे मी ना ऑनलाईन मागवलं होतं, नाही फ्लिपकार्टवरून मागवलं होतं, फ्लिपकार्टवरून. आणि हे मी चिटकवलेले टाईल्स नाही बरं का ह्या. ते काय व्हायचं, स्वयंपाक करायला ना भिंती
दाखवू का आमच्या भिंती कशा झालेल्या आहेत त्या. कलरच बसत नाही, असं खाली खाली आहे ना. हे बघा कसं झालंय खाली खाली. मग तिथं आपण जेवण बनवताना वगैरे कधी व्हिडिओ काढायचं म्हटलं तरी, आणि व्हिडिओ जरी नाही काढला तरी पण स्वयंपाक करताना जरा फ्रेश वाटलं पाहिजे ना, छान वाटलं पाहिजे. म्हणून मग मला वाटलं की टाईल्स तर आपण बसवू शकत नाही, कारण घराचं थोडंसं काम करायचंय आणि मग त्या टाईल्स तशाच राहणार बसवलेल्या. मग कशाला म्हणलं खर्च वाढवायचा, त्यापेक्षा आपले हे जुगाड केलेले मी. तर चला मंडळी, चहा पिऊन घेते आता. मस्त कडक कडक चहा बनवलाय कोरा, आणि या चहा प्यायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र. चहा पिते आता. अगं 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 लय पळायला यायला लागले तुला आता. चहा पिते का काय? चहा प्यायचंय, चहा प्यायचंय तुला आता. मांडीवर येऊन बसती का माझ्या? चहा पाडशील, सांडशील माझा सगळा चहा. बसा बसा ग, माझं सोनं ग. बस बाबू, बसा. बसायला येत नाही अजून आम्हाला लवकर, काय करावं. आपदाय नुसती जीवाची. काय गरज होती का पण तिथून इथं उठून यायची? हा आई ग, बस बस, मी बसवते की. हा बसा. बसली का? बसली का? बरं वाटलं का आता इथं बसून? सोनं गो माझं, कधी बरं होईन काय माहिती.